चम्याच्या मिरच्या वाहायला जात असताना रस्ता खराब होता. थोडासा अंदाज वाटतच होता की गाडी अडकेल, म्हणून पहिलाच व्हिडिओ चालू केला. फाटक्या नशिबाने साथ दिली आणि शेवटी गाडी अडकलीच. दोन्ही बाजूला चिखल असल्यामुळं चम्या दरवाजातच लटकत होता. सोन्याची इच्छा होती नेक्सॉनने गाडी ओढूया, पण नेक्सॉनचेच पाय चिखलात सरकत होते. शेवटी नेक्सॉन बाजूला काढून आम्ही ट्रॅक्टरवाल्या काशाला फोन केला. ट्रॅक्टरवाला येऊपर्यंत आम्ही मिरच्या बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. तशी एका एका मिरचीच्या पोत्याची वाटचाल गाडीच्या दिशेने चालू झाली. जसा दिवस मावळला तशी कामवाल्या माणसांची सुट्टी झाली. माल तोडायला आलेल्या माणसांना मिरच्यांचं वाटपही झालं. तरी मात्र आम्ही इकडं मिरच्यांची पोतीच वाहत होतो. शेवटची मिरचीची पोती गाडीत गेली आणि फायनली लांबून ट्रॅक्टरवाला दिसला. गरगर गरगर स्टिअरिंग फिरवत कसाबसा आमच्यापर्यंत पोहोचला. मूर्ती लहान कीर्ती महान असा पातळ पण भक्कम बेल्ट मी गाडी आणि ट्रॅक्टरला बांधून टाकला. बेल्टचा ताण बघून मी ट्रॅक्टरवाल्याला पुढे चालायचा इशारा दिला. खड्ड्यातून तर गाडी बाहेर आली, पण पुढे जाऊन ट्रॅक्टरचे पण पाय सरकायला लागले. सोन्या आणि मी ट्रॅक्टरवर स्वार झालो, तरी पण काय ट्रॅक्टर जागचा हलत नव्हता. ट्रॅक्टर आणि गाडीची ताकद एकत्र लावली आणि सोन्याच्या वजनाचा उपयोग योग्य ठिकाणी योग्य प्रकारे केला. गाडी सरकन बाहेर निघून आली. बांधलेला बेल्ट सोडून आम्ही चम्याच्या घराच्या दिशेने निघालो. चम्याच्या घरी जाणारा रस्ता इतका भयानक आहे की ऑफ रोडिंगचे पूर्ण समाधान मिळते. घरी पोहोचल्यावर गाडी रिव्हर्सने लावून चम्याच्या टँगोला सोडायला गेलो. टँगो एकदा सुटल्यावर पूर्ण अंगणात पेट्रोल पिल्यासारखा पळत होता. मग आम्ही निघालो विहिरीतली पाण्यातली मोटर ओढून वर काढायला. चम्याच्या विहिरीकडे जाणारी वाट अशी हत्तीगवतामध्ये लपून बसली होती. कसं बसं त्या वाटेने पुढे जात आम्ही विहिरीपर्यंत पोहोचलो. एकट्या सोन्याने पुढाकार घेत दोरी ओढायला सुरुवात केली. मोटारीला पैलवानी हिसका दाखवत सोन्याने एकट्यानेच मोटार वर ओढून घेतली. नंतर कळलं मोटार फक्त 2 HP आहे. उलट्या टबाचं रहस्य उलगडताना हे समजलं की याच्या खाली मोटरचा पॅनल बॉक्स आहे. रहस्य आहे तसं पुन्हा झाकून ठेवलं आणि टँगोला घेऊन घराच्या दिशेने निघालो. शेवटी चहा पिला आणि व्हिडिओ संपवला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा.